आज आपण इयत्ता दुसरी बालभारती नवीन अभ्यासक्रम यामधील पाठ 6 लिहावे नेटके हा पाठ पाहणार आहोत. सर्वात आधी याचं मी प्रकट वाचन करणार आहे. प्रकट वाचन म्हणजे जिथं स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आहे तिथं 1 सेकंद पॉज घ्यायचा असतो, आवाजातला योग्य चढ उतार करायचा असतो. त्यानंतर हा सर्व स्वाध्याय देखील आपण पाहणार आहोत आणि इथं काही सूचना दिलेल्या आहेत शिक्षकांसाठी, पालकांसाठी, त्या देखील पाहणार आहोत. बानो हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. बघा मी आता प्रकट वाचन करते, तुम्ही छानपैकी ऐका. धडा 6 लिहावे नेटके. ऐक, वाच. राघव, निबंध इतका छान लिहिला आहेस, पण किती खाडाखोड, अक्षरही किती खराब. आई, एवढी गोल गरगरीत चपाती कशी लाटतेस? अरे राघव, सरावानं सारं जमतं. मी सुद्धा छान लिहिण्याचा सराव करतो. 15 दिवसानंतर. आई, ही बघ माझी वही. काय सुरेख अक्षर काढलंस, भरपूर सराव केलास वाटतं. खरंच आई, तू म्हणालीस ते खरं आहे, सरावानं सारं जमतं. शाब्बास. बघा म्हणजे अगदी छोटासा धडा होता. इथं काय सांगितले रे, आता आधी आपण धडा समजून घेऊयात. बाळांनो, धड्यामध्ये कोण कोण आहे मला जरा सांगा. राघव आणि त्याची आई. बरोबर आहे. आई सुरुवातीला चिडलेली आहे, बरोबर आहे का राघववर? का चिडलेली आहे रे बाळांनो? कारण की तो असलं भारी लिहितो पण खूप घाण अक्षर काढतो. भारी लिहितो आणि घाण अक्षर काढतो म्हणजे कसं? म्हणजे आता अगं भारी लिहित नाही तो, त्यानं अभ्यास केलाय, निबंध लिहिलाय, पण अक्षर कसं काढतोय तो? खराब अक्षर काढतोय. मग निबंध चांगला लिहिलाय आणि अक्षर खराब आहे, तो निबंध वाचू वाटेल का रे? नाही, हो की नाही? मग त्याच्यानंतर तो फक्त ऐकून घेतो आई काय म्हटली. त्याच्यानंतर आई काय करते रे, आपल्या आपल्या कामाला जाते. कामाला गेल्यावर आई काय करत असते? चपाती, आहे की नाही? चपाती करताना तो काय म्हणतो रे आईला? आई इतकी गोल गरगरीत चपाती तू कशी बनवली म्हणतो की नाही आईला. मग आई खूप महत्त्वाचं वाक्य सांगते जे तुमच्या सर्वांसाठी उपयोगाचं आहे. काय वाक्य सांगते आई? अरे राघव, सरावानं सारं जमतं. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट जमत नसेल तर काय केला पाहिजे आपण? त्याचा भरपूर सराव. आपल्याला पळता येत नाही, आपण काय केलं पाहिजे? पळायचा भरपूर सराव केला पाहिजे. आपलं अक्षर चांगलं नाही, आपण काय केलं पाहिजे? अक्षर छान काढण्याचा सराव केला पाहिजे. म्हणजे कोणतीही गोष्ट असू दे आयुष्यामध्ये, आपल्या शाळेमध्ये कुठली गोष्ट असू दे, समजा इंग्रजीचं वाचता येत नाही, सराव केला तर वाचता येणार की नाही? कविता पाठ होत नाही, सराव केला तर होणार की नाही? असंच बाळांनो, कुठलीही गोष्ट आईनं फार महत्त्वाचं वाक्य सांगितलं. बघा इथे सांगितलंय, अरे राघव, सरावानं सारं जमतं. बघा मग राघव काय म्हणतोय? मी सुद्धा छान लिहिण्याचा सराव करतो. म्हणजे आई जेव्हा राघवला बोलते की नाही, अरे निबंध एवढा छान लिहिलाय आणि अक्षर किती खराब काढले, त्याला वाईट वाटतं की बाबा आपलं आईने कौतुक तर केलं पण आईला आपल्या आवडलं नाही, आईनं आपल्या चांगल्यासाठी सांगितलं, हो की नाही? म्हणून त्यानं काय केलं रे, भरपूर लिहिण्याचा सराव केला. आता 15 दिवसानंतर काय गंमत झाली बघा. आई, ही बघ माझी वही. म्हणजे राघवनं काय केलं? अक्षर सुंदर काढण्याचा भरपूर सराव केला. आणि मग आईनं काय त्याला बोलली रे आई, काय सुरेख अक्षर काढलंस, भरपूर सराव केलास वाटतं. कशामुळे आईनं कौतुक केलं त्याचं? कारण की त्यानं सुरेख अक्षर काढलं. सुरेख अक्षर काढलं, आहे की नाही? मग बघा, खरंच आई, तू म्हणालीस ते खरं आहे, सरावानं सारं जमतं. म्हणजे त्याला एक गोष्ट पटली राघवला, कुठली? की आपल्याला जर एखादी गोष्ट येत नसेल तर आपण त्याचा जास्तीत जास्त काय केलं पाहिजे? मग आपल्याला न येणारी ती गोष्ट कशाने जमणार आपल्याला? सरावाने. त्यामुळे कधीच म्हणायचं नाही मला हे जमत नाही, मला हे येत नाही, मला ते येत नाही, असं म्हणायचं का नाही. जर कुठली गोष्ट जमत नसेल तर आपण काय करायचं? भरपूर छान सराव करायचा. बरोबर आहे. बोल राजवर्धिनी, काय म्हणत होतीस तू? पहिलं मला एक माकडाचा धडा वाचता येत नव्हता. बर परत तो पहिलीत आला, परत मला दुसरीचा ह्याला येत होता आणि मलाच येत नव्हता. बर मग मी त्याचा भरपूर सराव केला. रात्रभर माझ्या मम्मीजवळ बसून तो वाचला शूटिंग मध्ये. मग बर. मग मी सराव केला ना, मग मला जमला तो धडा. छान. राजवर्धिनीसाठी एकदा छान टाळ्या वाजवा रे. सुंदर राजवर्धिनी, छान प्रयत्न केला. तुमचा असा अनुभव आहे का शौर्य? हा धडा सगळा तुझ्यावरच आहे की नाही? बरोबर आहे. हा संपूर्ण धडा हा आमचा शौर्य आहे. बघा इयत्ता दुसरीतला विद्यार्थी आहे शौर्य गणेश साळुंखे. अतिशय हुशार मुलगा आहे. जेवढी राजवर्धिनी हुशार आहे, म्हणजे माझी दुसरीची सर्वच मुलं खूप हुशार आहेत, हा देखील खूप हुशार आहे. 2 स्पर्धा परीक्षांमध्ये तो केंद्रात आलेला आहे. पण त्याची एकच गोष्ट वाईट होती जी की ह्या धड्याशी साजेशी आहे. शौर्य, काय वाईट होतं तुझं? सांग मला, तूच सांग आता. चल. अक्षर खराब होतं, हो की रे? मॅडम काय डायलॉग मारायच्या तुला? अक्षर चांगलं.
अक्षर चांगलं सांग राजवर्धिनी मॅडम त्याला काय डायलॉग मारायच्या. अरे शौर्य इतका सुंदर आहे, इतका हुशार आहे, फक्त दिसायला सुंदर आहे, अक्षर इतकं घाण आहे. बोलायची की नाही. मग तू काय केलं सांग. अक्षर काढायचं चांगलं सराव केला आहे की नाही. बघा आमचा शौर्य हा धडा पूर्णपणे आमच्या शौर्याला पॅरलल आहे, म्हणजे त्याला सेम असाच होता आमचा शौर्य. पण आता दिसायला छान असणारा आमचा शौर्य, अभ्यासात हुशार असणारा शौर्य अक्षरही चांगलं काढायला लागलेला आहे. आता पहिल्यांदा इथं काय करूयात आपण, नवीन शब्द शिकूयात. नवीन शब्द शिकूया. पाठामध्ये एक शब्द आलाय बघा, सुरेख. सुरेखचा अर्थ काय बाळांनो, छान. आणि सराव. सराव म्हणजे काय, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे. आता मी सांगितलं सराव करा, सराव करा म्हणजेच काय, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा प्रयत्न करायचा. आता बघा इथे शिक्षकांसाठी काय सांगितलेलं आहे, किंवा बरेचसे पालक आहेत ज्यांचे फोनही येतात मला की आमच्या मुलांचा आम्ही अभ्यास घेतो. मग पहिल्यांदा इथं बघायचं की काय करायचे, पाठाचे प्रकट वाचन करून घ्यावे, जे की आत्ता आपण केलं. विद्यार्थ्यांकडून नियमित लेखनाचा सराव करून घ्यावा. ह्याच्यासाठी मी एक सोपी आयडिया सांगते. हे बघा, माझे हे विद्यार्थी जेव्हा इयत्ता पहिलीत होते, सोबतच आता हे माझे नवीन विद्यार्थी इयत्ता पहिलीत आहेत. ह्या सर्वांना इथं फळ्यावरती आमच्या तुम्हाला अक्षरं दिसतील बघा. हे बघा, ही अक्षरं देखील आम्ही शिकवलेली आहेत इयत्ता पहिलीला. एवढं आमचं शिकून झालेलं आहे. ह्या मुलांना हे अक्षर असू दे, हे अक्षर असू दे, आम्ही एक गोष्ट आवर्जून करत असतो, ती म्हणजे अगोदर रांगोळी द्यायची. रांगोळीमध्ये प्रत्येक अक्षर, कुठलंही अक्षर असू दे, स्ट्रोकनुसार काढायला लावायचं. ह्या मुलांनी इयत्ता पहिलीमध्ये एक ना एक अक्षर रांगोळीमध्ये अगोदर शिकलेलं आहे, त्यानंतर दुरेगी वही शिकलेलं आहे, स्ट्रोकनुसार शिकलेलं आहे. स्ट्रोकनुसार कसं बघा, मी इथं तुम्हाला दाखवते. राजवर्धिनी क अक्षराचा स्ट्रोक काढून दाखव. पहिला स्ट्रोक, हां, दुसरा स्ट्रोक, तिसरा स्ट्रोक, चौथा स्ट्रोक. छान, व्हेरी गुड. आता म अक्षराचं कट स्ट्रोक. हां, पहिला स्ट्रोक, दुसरा स्ट्रोक, तिसरा स्ट्रोक, चौथा स्ट्रोक. छान, व्हेरी गुड. बघा, असं रांगोळीमध्ये मुलांना अक्षर लेखनाचा सराव द्यायचा इयत्ता पहिलीमध्ये. आत्ता जर अक्षर खराब असेल, आत्तासुद्धा हा प्रयोग केला तरी उत्तमच आहे. मुलांचा सराव छान झालेला आहे. आता असं केल्यामुळं आमच्या मुलांची अक्षरं किती छान आहेत दाखवते बघा. ही दुसरीची राजवर्धिनीची वही आहे बघा, तिचं अक्षर किती सुरेख आहे, सुंदर काढलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जो जो काही आम्ही अभ्यास घेतो, अभ्यास सांगतो, हे इयत्ता दुसरीच्या मुलीचं अक्षर आहे, का तर आम्ही स्ट्रोकनुसारच सराव घेतलेले आहेत. ही आमची सानवीची वही आहे. सानवीचं गेल्या वर्षी ह्याच्यापेक्षा सुंदर अक्षर होतं. ह्या वर्षी जरा ती अक्षर खराब काढायला लागली. समजावून सांगितल्यानंतर पुन्हा तिने अक्षर आहे बघा असं छान काढलेलं आहे. ही आमच्या राजवीरची वही आहे बघा. राजवीरनं पण शौर्यसारखंच खराब अक्षर होतं, पण आता छान काढण्याचा प्रयत्न करतो तो. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, ही आमच्या शौर्याची वही. एवढं खराब अक्षर होतं ह्याचं, ह्यानं काय लिहिलं आहे ह्याचं ह्याला समजायचं नाही. मी तर फार चिडायचे त्याच्यावरती की शौर्य दिसायला एवढा छान आहे, अक्षर छान काढ. बघा बघा, इतकं खराब अक्षर आहे, परंतु आता तो देखील हळूहळू सरावातून अक्षर छान काढायला शिकलेला आहे. आणि मला वाटतं आजचा हा धडा शिकवल्यानंतर तर की इथून पुढं तर तो खराब अक्षर नक्कीच काढणार नाही. त्यानंतर पुढे बघा काय करायचं, अक्षर वळणदार व योग्य पद्धतीने करण्यासाठी मार्गदर्शन करावे, जे की मी आत्ता सांगितलं. लेखनातील चुका वेळोवेळी दुरुस्त करण्यास सांगाव्यात. जेव्हा आपण मुलांना इथं आहे बघा प्रत्येक ठिकाणी स्वाध्याय की तुला काय वाटतं लिही, इथं पण गोष्ट पूर्ण करायची आहे. इथं आहे बघा पाठातील रिया व आजी यामधील संवादाची कल्पना कर व लिही. मुलांना इथं लिहू दे, त्यांच्या मनाने जे वाटतंय जसं वाटतंय त्यांना व्यक्त होऊ दे. व्यक्त झाल्यानंतर त्याच्यामधल्या ज्या शुद्ध लेखनामधील चुका आहेत त्या आपण मुलांना दुरुस्त करून द्यायच्या. सरावानं मुलं करतात दुरुस्त, छान लिहितात. सुंदर अक्षर येण्यासाठी वेगवेगळ्या कृती राबवाव्यात, जे की मी हे सांगितलं. हां, सर्वात महत्त्वाची एक गोष्ट, सुंदर अक्षर येण्यासाठी किंवा अक्षरांचे योग्य स्ट्रोक काढण्यासाठी मी यूट्यूबला पूर्ण एक प्लेलिस्टच आहे माझी. अक्षरगट 1 ते 9 मधील सर्व अक्षरं कशी काढायची ती त्या प्लेलिस्टमध्ये आहे. ती प्लेलिस्ट मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पुढे बघा काय सांगितले, जसे शुद्ध लेखन, अनुलेखन, हस्ताक्षर स्पर्धा इत्यादी. विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले सुविचार, छोट्या कविता, उतारे यांचे नमुने वर्गात दर्शनी भागात लावावे. ते बघा आमच्या वर्गामध्ये दर्शनी भागात सगळीकडे तुम्हाला सुंदर अक्षरच दिसेल. त्यामुळे मुलं काढतात. आणि माझा म्हणजे नियमच आहे मुलांना की अक्षर वेळ लागू दे लिहायला, पण अक्षर सुंदरच काढायचं. त्यानंतर बघा, तंत्रज्ञानाच्या साह्याने सुंदर व वळणदार हस्ताक्षर लेखनाचे नमुने दाखवावेत. सुलेखन वहीचा वापर हस्ताक्षर सुधारण्यासाठी करण्यास सांगावा. आता ही माझी मराठी भाषा अभ्यास पुस्तिका आहे. ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या पानावर काही तर QR कोड दिलेला आहे. सुंदर हस्ताक्षराबद्दल सांगेन बघा. इथं क अक्षर आहे, हे क अक्षर स्ट्रोकनुसार कसं काढायचं किंवा पहिला अक्षर गट कसा घ्यायचा, हे सर्व ह्या मराठी भाषा अभ्यास पुस्तिकामध्ये जिथल्या तिथं दिलेलं आहे. सर्व अक्षरं कशी काढावी, त्याच्यानंतर त्याचं वाचन लेखन कसं करावं. आता ही अभ्यास पुस्तिका उपयोगी नक्की या स्वाध्यायामध्ये कशासाठी आहे ते मी नंतर दाखवते. बाळांनो, आता आपण स्वाध्याय बघूयात का. खरं व्हिडिओ फार मोठा झाला आहे, मला वाटतं स्वाध्यायाचा स्वतंत्र व्हिडिओ बनवावा. ठीक आहे बाळांनो, आपण काय करूयात, आता हा व्हिडिओ मोठा झाला आहे, अपलोड व्हायला वेळ लागतो, याचा आपण स्वाध्यायाचा स्वतंत्र व्हिडिओ बनवूयात.
तोपर्यंत सगळेजण हा धडा वाचण्याचा आणि ह्या खालील कृती करण्याचा सराव करा.